बजावण्यासाठी अभिनेता सुमित राघवनने देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय। विलेपार्लेमध्ये अभिनेता सुमित राघवनने आपलं मतदान केलेलं आहे। अभिनेता सुमित राघवनने आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्याने सोबतच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। सकाळपासून अनेक सेलिब्रिटी आपल्या घराबाहेर पडलेले आहेत। मतदान हा आपला हक्क आहे, तो आपण बजावलाच पाहिजे असं त्यांच्याकडून संदेश दिला जातोय। गेल्या अनेक दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी फील्डवर उतरलेले होते, त्यांच्याकडनं प्रचार सभांमध्ये भाग घेतला जात होता, रोड शो मध्ये उतरलेले होते, अनेकांकडून जनजागृती केली जात होती। आज अनेक सेलिब्रिटी हे मतदान देखील करतायत। सकाळी अक्षय कुमार यानं देखील मतदान केलं, नाना पाटेकरांनी मतदान केलेलं आहे, सचिन तेंडुलकर यानं देखील मतदान केले। सध्याची दृश्य अभिनेता सुनील शेट्टी राजी अनेक जण नोकरदार जो वर्ग आहे तो सकाळीच मतदान केंद्रांवर जात आहे आणि तिथे आपला मतदानाचा हक्क बजावून त्यानंतर ते आपल्या ऑफिसेसला किंवा आपल्या इतर नोकरीच्या ठिकाणी जात आहेत। आणि सकाळपासूनच अनेक ठिकाणी आपण पाहतोय मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ईव्हीएम सुद्धा बंद पडलेलं होतं आणि त्यामुळे मतदान प्रक्रिया ही खोळंबलेली होती आणि त्याचा फटका अनेकांना बसलेला आहे। आपण पाहतोय अनेक ठिकाणी सेलिब्रिटींनी त्याचबरोबर राजकीय नेते मंडळींनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदान करा असं आवाहन सातत्यानं केलं जातंय। आपल्याला ज्या सुविधा हव्या आहेत त्या सुविधांसाठी जर आपल्याला आवाज उठवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आधी मतदान करणं गरजेचं आहे। मतदान करून योग्य उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि म्हणूनच आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे आणि त्यामुळे थोडासा वेळ काढून आपल्याला मतदान केंद्रावर जायचंय आणि मतदान करायचंय असं आवाहन झी 24 तासच्या मार्फत सुद्धा केलं जात आहे। ही आपण दृश्य पाहतोय, सतेज पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला रवींद्र चव्हाण यांनी देखील मतदान केलेलं आहे। आशिष शेलार यांनी मतदान केले, तेजस्वी घोसाळकर यांनी मतदान केलं आहे, पियुष गोयल यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय। या सगळ्याच नेते मंडळींकडून मतदान करण्याचं आवाहन केले जाते। काही वेळापूर्वी सुमित राघवन यांनी मतदान केलेलं होतं आणि त्यांच्या पत्नी चिन्मयी राघवन यांनी देखील मतदान केलेलं आहे। अनेक सेलिब्रिटी घराबाहेर पडलेले आहेत, मतदान करतायत। काही वेळापूर्वी नाना पाटेकर यांनी ज्यावेळेस मतदान केलं त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं होतं की मतदान म्हणजे आपल्या अस्तित्वाची लढाई, आपल्या अस्तित्वाची निशाणी आहे, त्यामुळे घराबाहेर पडा, मतदान करा, आपला हक्क जो आहे तो सगळ्यांनीच बजावावा असं त्यांच्याकडनं आवाहन करण्यात आलेलं होतं। आता नेते मंडळी देखील घराबाहेर पडू लागलेली आहेत। आज संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे, आपण मतदान केलं पाहिजे असं आवाहन प्रत्येकाकडून केलं जात आहे। राज्याची या महापालिकेच्या निवडणुका ह्या अनेक वर्षांनी होत आहेत, कारण मध्यंतरी कोरोना आला आणि त्यामुळे या निवडणुका लांबल्या गेल्या। त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा याला विलंब झाला आणि या सगळ्यानंतर अनेक ठिकाणी 8 वर्षांनंतर तर काही ठिकाणी 10 वर्षांनंतर या महापालिकेसाठी मतदान केलं जात आहे आणि त्यामुळे आपला हा हक्क आपल्याला बजावायचा आहे असं आवाहन अनेक जण करतायत आणि म्हणूनच आपण सर्वांनी मतदान करण्याचा निश्चय केला पाहिजे, मतदान केलं पाहिजे।